बजाजनगर येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते आमचे राज्यातील सहकारी कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगर महानगरपालिकेच्या विजयाचे महत्त्वाचे भागीदार आणि शिल्पकार अतुलजी सावे, मंचावर उपस्थित ज्यांनी महापौर म्हणून इथे काम केलेलं आहे आणि राज्याच्या देशाच्या आर्थिक राज्यमंत्री पदापर्यंत ते गेले, आता खासदार असणारे आदरणीय डॉक्टर भागवत कराडजी, मंचावर उपस्थित प्रवीणजी घुगे, मंडलाचे अध्यक्ष सुनीलजी राठी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण काय आहे की वेळ जरा अडचण आहे तर मी सर्वांची क्षमा मागते। आणि जिल्हा परिषद बजाजनगरच्या गट नंबर 50 बजाजनगर येथील जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार कांचनताई खेडकर पुढे येऊ शकतात। यांचं चिन्ह आहे कमळ। पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र अवतारे यांचंही चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समितीच्या उमेदवार रमेश बागुल यांचं चिन्ह आहे नारळ। हे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। तर यांना बजाजनगर जिल्हा परिषद गटातील लोकांनी प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे। नंतर जिल्हा परिषद गट नंबर 51 इथे जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन गरड पाटील यांचं चिन्ह आहे नारळ। तसेच पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण लांडे पाटील यांचं चिन्ह आहे कपबशी आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनीताई गवळी यांचंही चिन्ह आहे कपबशी। आले सगळे। यांना 51 जे इथे मतदार आहेत त्यांनी येणाऱ्या मतदानामध्ये प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे। जिल्हा परिषद गट नंबर 49 याच्या उमेदवार लंकाताई जाधव या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत। यांचं चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत सर्जेराव चव्हाण यांचंही चिन्ह कमळ आणि पंचायत समिती उमेदवार कविता शिरसाट यांचं देखील चिन्ह आहे कमळ। तर आपापल्या जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात आपण या लोकांना प्रचंड आशीर्वाद देऊन विजयी करा ही विनंती करण्यासाठी मी आलेली आहे। आता बजाजनगरमध्ये मी आधी पण सभा घेतलेली आहे। मी राजकारणात आल्यापासून संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये नेहमी सहभागी झाले, पण यावेळी मला काही कारणाने दुर्दैवी कारणाने येता नाही आलं, कारण माझ्या बाकी सगळ्या राज्यभर सभाही होत्या तर मला इथली रद्द करावी लागली। पण मला आनंद आहे की फार मोठ्या परिश्रमाने आमच्या सगळ्या या दिग्गज कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ही निवडणूक एवढी चांगली हाताळली की आमचा प्रचंड असा सन्मानजनक विजय झाला। आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मला विश्वास आहे की मी महानगरपालिकेत येऊ नाही शकले तर जिल्हा परिषदमध्ये आज सकाळपासून ही माझी 6वी सभा आहे। तर पूर्ण संभाजीनगर जिल्हा मी पिंजून काढलेला आहे। उद्या मी लातूर, धाराशिव, सोलापूर इकडे माझ्या सभा आहेत। पूर्ण महाराष्ट्रभर मी सभा घेत आहे। माझी खूप तळमळ असते, कारण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जेव्हा कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करून आम्हाला आमदार खासदार बनवतात, आम्हाला मंत्री बनवतात, त्यांची ही निवडणूक आहे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी नेत्यांनी सुद्धा जीवाचं रान केलं पाहिजे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर मताची आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, आमची ओटी भरावी अशा प्रकारचं आव्हान करण्यासाठी उभी आहे। खरं तर डॉक्टर भागवत कराडांनी, अतुल सावेंनी या भागातले प्रश्न मांडले, राजू शिंदेंनी तर फार थोडक्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, खूप चांगलं ते लढाई लढले, त्यांनी पूर्ण सगळे विषय मांडले। हे सगळे विषय मांडत असताना मला एवढंच वाटलं की इथं चिन्हांचं काय गडबड आहे बाबा,
चिन्ह लक्षात कसे ठेवायचे, तर सकाळी उठल्या उठल्या पहिले आपण काय करतो? काय करतो? चहा घेतो. मग एखादं शुभ कार्य करायचं असेल तर आपण काय करतो? नारळ फोडतो. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी देशात कुणाचा सत्ता आहे? भाजपची. कोण आहे प्रधानमंत्री? राज्यात कोणाचं सरकार आहे? कोण आहे मुख्यमंत्री? मग हे दोघांचेही चिन्ह काय आहे? मग जर देशात कमळ आहे, यूपी मध्ये कमळ आहे, राजस्थान मध्ये कमळ आहे, हरियाणामध्ये कमळ आहे, गुजरात मध्ये, गोव्यामध्ये, अगदी बिहार मध्ये सुद्धा आता कमळ आहे, तर येणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कमळ उमलणार आहे. तर बजाज नगरचे हे जिल्हा परिषद गट हे कसं विसरतील की कोणाला मतदान करायचं? मला पूर्ण विश्वास आहे की हे सर्वाला सर्व कमळ असते तरीही तुम्ही मतदान केलं असतं. पण आम्हाला जो धोका झाला त्या धोक्यामुळे आम्हाला नारळ आणि कब्बशी घ्यावी लागली. आणि ते नारळ आणि कब्बशी त्याच्यामध्ये आपण कमळाचंच प्रतिबिंब पाहून मतदान करणारे याचा मला विश्वास. तर का मतदान करायचं? कमळाला. आता अतुलजी सावे सांगत होते 52,000 कोटीची गुंतवणूक. 52,000 कोटीची गुंतवणूक काय असते? या भागातल्या तरुणांचं भविष्य बदलणारी, या भागामधल्या परिवारांचं जीवन स्वर्णमय करणारी 52,000 कोटीची गुंतवणूक या भागामध्ये आले, उद्योग आले, या भागामधल्या लोकांना रोजगार मिळेल, या भागामध्ये विकास होईल. या भागामध्ये जर उद्योग आले तर नक्कीच इथे रस्ता, पाणी, नळ, लाईट ह्या सगळ्या विषय मार्गी लागतील. या भागामध्ये आमची महानगरपालिका अतुलजींच्या म्हणण्याप्रमाणे आली आहे आणि त्यांनी नगरपालिकेच्या पाण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेचा, आणि या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा त्यांनी निश्चय केलाय आणि ते करणार आहेत हा शब्द दिलाय. पाण्याचाही प्रश्न सुटतो, म्हणजे रोजगाराचा प्रश्न सुटतो, या भागातल्या सुविधांचा प्रश्न सुटतो. मग राहिलं काय? या संभाजीनगरला पहिल्यांदा या प्रकारचं वातावरण होऊ द्या की महापौर सुद्धा आमचा आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा आमचा. तुमचा ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास असा करू की कळणार नाही कुठे ग्रामीण आणि कुठे शहर. एवढा विकास करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. कारण विकासाचा आम्ही वारसा घेऊन आलेलो आहोत. या विकासामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री असणं हा मोठा संदेश. एका गरीब चहा विकणाऱ्या माणसाच्या पोटी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळ हातात घेतल्यात प्रधानमंत्री जन्मू शकतो हा संदेश. सामान्य माणसाच्या व्यथा वेदना जाणणारा प्रधानमंत्री या देशाला मिळालेला आहे. आणि म्हणून जे कधी नाही झालं आतापर्यंत झालं. स्वच्छता अभियान झालं, जनधन योजना झाली, शेतकरी सन्मान योजना झाली, मुद्राची योजना झाली, अनुदान झालं आमच्या गडकरी साहेबांमुळे, नॅशनल हायवे झाले, समृद्धी महामार्ग झाला. आपल्याला 2 शहरातलं अंतर कमी करणारा, विकासाची दृष्टी असणारा, अरे 2 शहरातलं काय 2 ग्रहातलं देखील अंतर कमी करण्याचं सामर्थ्य असणारा, ते विजन असणारा नेता देशाला मिळाला. आणि त्यांच्या संस्कारात वाढणारे आणि त्यांच्या बरोबर तयार झालेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील प्रत्येक वेळी, आत्ताच डावोसला जाऊन आले, हजारो कोटीची गुंतवणूक घेऊन आले. या राज्यामध्ये हजारो कोटीची गुंतवणूक, या राज्यामध्ये ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार, या माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा आणि सन्मान, हे विचार कधीही आधी आले नाही. इथे असे लोक आहेत ज्यांचं वय किमान एवढं बघितलं असेल की त्यांनी आतापर्यंत 50 वर्ष राजकारण पाहिलंय. सांगा मला 2014च्या आधी या गोष्टींचा कधी विचार का झाला नाही? कारण आमच्या संस्कारात अंत्योदय आहे, जो अंतिम आहे त्याचा उदय झाला म्हणजेच आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलाय, त्याचं सार्थक झालं असं आम्ही मानतो. आणि म्हणून अंतिम माणसाचा उदय करण्याचं काम हे आम्ही करत आहोत. आज लाडक्या बहिणीचा विषय काढला, मला विचारलं त्यांनी लाडक्या बहिणी किती, लाडक्या बहिणी तिथे हातवर करा बरं. म्हणजे स्वतःच्या घरच्या नाही, महाराष्ट्र शासनाच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी कोण कोण आहे? बापरे, बरीच संख्या आहे. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहेत.
अरे वा वा वा. मग लाडक्या बहिणी तुम्ही काय साध्या सुध्या लाडक्या नाही आहेत. साधा सुद्धा भाऊ असेल किडका मिडका जरी तरी आपण काही झालं की हे माझा भाऊ व्हायला तर बघा असं म्हणतो. आता तर जोरात सांगायचं माझा तर भाऊ मुख्यमंत्री आहे. बरोबर आहे ना. मला खरं सांगा तुमच्या घरी दिवाळीला भाऊ ओवाळणी भाऊबीजीला तुम्ही भावाकडे जाता आणि राखी पौर्णिमेला भाऊ तुमच्याकडे येतो. बरोबर आहे. मला खरं सांगा भाऊ किती ओवाळणी तुमच्या ताटात टाकतो. खरं सांग सांगा. 1000 हा 100 रुपये म्हणजे आडगावपेक्षाही त्या चौक्यापेक्षा पेशोरपेक्षा इथली अवस्था खराब दिसते. हा 100 रुपये. बर 100 पेक्षा जास्त कोणी आहे का. 500 1000 200 म्हणजे 100 टाकतो 200 टाकतो. भाऊबीज आणि राखी मिळून किती टाकतो. 500 जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी गेलं. आणि आमचे देवा भाऊ किती टाकतो आणि 1500 रुपये ते पण महिन्याला. म्हणजे वर्षाचे किती 18,000 रुपये. आपला सख्खा भाऊ बिचारा त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्या अडचणीमुळे किंवा आणखी कशामुळे आपल्याला जास्तीत जास्त 500 रुपये देतो. तर देवा भाऊ मात्र 1500 रुपये महिन्याला आणि 18,000 रुपये वर्षाला आपल्याला देतो. इथे थांबायचं का आपल्याला. इथे नाही थांबायचं. आम्हाला लाडक्या बहिणीपासून लखपती बहिणी बनवायच्या आहेत. आमचं स्वप्न आहे की महिलांना एवढी ताकद द्यायची की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून लखपती झाल्या पाहिजे. आता लखपती दिदीचं काम आमचं जोरात सुरू आहे. मग आता MSRLM आहे, महाराष्ट्र स्टेट लाईव्हलीहूड मिशन आहे, माविम आहे आणि आता माझं पशुसंवर्धन खातं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण उद्योजक योजना आणणार आहोत. त्यामध्ये महिलांना 30% प्राधान्य देणार आहोत. आज ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून लखपती होणार. ग्रामीण भागातील युवा हा स्वतःच्या पायावर उभा राहून लखपती होणार आहे. आज नोकरीसाठी एक आपण जातो मुंबईला, पुण्याला, ठाण्याला, नाशिकला, कुठे कुठे जातो. मुंबईमध्ये तर एवढी गर्दी आहे, राहायची जागा नाही, व्यवस्था नाही. अशा परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी आज पनवेलमध्ये असंख्य लोक आपल्या मराठवाड्यातले आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि तिथे राहतात. ते अडचणी सहन करतात. पण या जर ग्रामीण भागातील लोकांना गावातच रोजगार दिला, गावामध्ये त्यांना पोल्ट्री दिली, गोटरी दिली, तर हा जीनची पॅन्ट घालून गॉगल घालून माझा ग्रामीण उद्योजक 10 लोकांना नोकऱ्या देईल, स्वतःच्या पायावर उभं राहील. अहो इतकी सबसिडी आहे, 50% सबसिडी आहे. मी आता माझी लोकांना जे चेक वगैरे दिले, 1 कोटीचा उद्योग सुरू केला, 50 लाख रुपये सबसिडी आहे. असा परत संधी येणार नाही. या योजना करून स्वतःच्या पायावर लोक उभे राहतील. ह्या संकल्पना आहेत. आज नदी पुनर्जीवनाचं मोठं काम एन्व्हायरमेंट खात्यातून मी करत आहे. मोठं नमामि गंगे जसं मोदीजींनी केलंय त्याच धर्तीवर या महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतो. हे आम्ही का करतोय. कारण आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे ना. आपल्या भविष्यासाठी आपण चांगला ऑक्सिजन ठेवला पाहिजे, पिण्यासाठी लायक पाणी पाहिजे, उद्योगासाठी पाणी पाहिजे, शेतीसाठी पाणी पाहिजे. आणि हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला संकल्पना असणारे, विजन असणारे नेतृत्वाची आवश्यकता आहे. असं नेतृत्व नको की कुठे रिकामी जमीन दिसली की घ्या हडपा, कुठे कुठला एखादा कॉन्ट्रॅक्ट असलं घ्या हडपा. ह्याच्यामध्ये सामान्य माणसाला काहीही त्याच्यातून मिळत नाही. आज तुमचा विचार माझ्या माऊल्यांनो हा केला ते आमच्या सरकारने केलेला, आमच्या देवेंद्रजींनी केलाय. मोदीजींनी सांगितलं बेटी बचाव बेटी पढाओ, त्यांनी तर लाडकी बहीण करून टाकली. या लाडक्या बहिणीचा मला शपथेवर मी सांगते, या 18,000 रुपये यांना जे वर्षाचे येतात, ही बावली 1ही रुपये स्वतःवर खर्च करत नाही. सांगा बरं तुमच्यापैकी कोणीतरी हा 18,000 रुपयातून चांगली चांगली पैठणी घेतली किंवा स्वतःसाठी काहीतरी दागिना घेतला. दागिने तर आता शक्यच नाही, सोनं एवढं महाग आहे, लांबून बघितलं तरी पैसे लागतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे
या माऊलीने काही स्वतःसाठी घेतलं नाही. काय केलं तुम्ही 4-5 जणी, चला गा आपण लाडक्या बहिणी मस्त पार्टी करू, जाऊन रामा हॉटेलमध्ये जेवण बिवण करू, केलं का? नाही. तुम्ही हे पैसे ठेवले ते स्वतःच्या परिवारासाठी ठेवले. तुम्ही हे बचत केली आहे ते स्वतःच्या वाईट काळासाठी केली आहे. आणि म्हणून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहणारे हा विश्वास आहे. हा विश्वासच आम्हाला इथे एवढी ऊर्जा देतो की आमच्याकडे कमाई नसताना सुद्धा आम्ही नारळ आणि कब्बशी घेऊन आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की हे म्हणजे कमळ आहे. आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही आमच्या पाठीमागे उभं राहणार आहात. आम्हाला विश्वास आहे जो धोका आम्हाला झाला, जो राजकीय परिपक्वता आम्हाला दिसली नाही, ती परिपक्वता मतदार म्हणून तुम्ही दाखवणार आहात, हा आम्हाला विश्वास आहे. मी तुम्हाला सांगते, अतुलजी तर आहेच आहेत, डॉक्टर कराड आहेत, आमचा राजू शिंदे आहे, इथले सगळे नेते आहेत, पण मी सुद्धा महाराष्ट्रातील एक कॅबिनेट मंत्री म्हणून या संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी, या भागाच्या संपूर्ण विकासासाठी सदैव सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील. आज सभा घेऊन तुमचं मत मागून मी पुढे जाणार नाही, तर तुमच्या प्रत्येक मागणीसाठी कोणत्याही मंत्रालयाकडे पाठपुरावा करायचा असेल, मुख्यमंत्र्यांकडे अगदी प्रधानमंत्र्यांकडे जरी पाठपुरावा करायचा असेल, तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हा शब्द मी राहणार. आज सकाळी मी सभा पहिली घेतली पेशोरची. या सभेला मी गेले सकाळी आणि मन एकदम उदास झालं, कारण त्या सभेमध्ये सगळ्या आपण जे मान असतो, जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं, ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो. या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणीही विसरू शकणार नाही. त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा बाणा आपल्यामध्ये आहे. त्या छत्रपती शिवरायांचं पूजन केलं. जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र, पिवळं असेल, निळं असेल, हिरवं असेल, भगवं असेल, त्याच्या अंगात रक्त मात्र लाल आहे आणि ते सर्व समान आहे. मग इथे अंबानी असेल, अदानी असेल, त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. आणि ते आमच्या झोपडपट्टीमध्ये नाली साफ करणाऱ्या सफाई कामगारांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. सर्वांना न्याय सारखा आहे. समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून वंचित समाजांना शिक्षण, पोषण याची व्यवस्था करणारी सहिष्णू घटना त्यांनी आपल्याला दिली. त्या साक्षात भारतरत्न असणाऱ्या महामानवांचं पूजन केलं. त्यांच्याबरोबर आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सेवालाल महाराज या अनेक ठिकाणी अनेक वेगळे फोटो लावले होते. मुंडे साहेबांचा फोटो लावला होता आणि मुंडे साहेबांचा फोटो लावला. अजूनही लोकांचा चेहरा उदास होतो, डोळे लोकांचे पाणावतात. मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोललं असं मला माणूस आतापर्यंत भेटला नाही. त्यांच्या बाजूला एक फोटो होता, तो अजित दादांचा. कुणाला वाटलं नव्हतं. काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल, कोणाला वाटलं नव्हतं. हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार, प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला. पण दुःख आहे, हे दुःख 3 दिवस दुखवटा होता, पूर्ण राज्याला दुखवटा होता. पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे, आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही, किती संकट आलं. माझे स्वतःचे वडील वारले, 3ऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं. माझी आजी वारली, 2ऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती, मला प्रचाराला जावं लागलं. माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं की अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, हे तर विमानाने फिरतात, हेलिकॉप्टरने फिरतात. तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला एवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठल्याही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागलेला आहे. या माझ्या कार्यकर्त्यांच्या बाजूनी तुम्ही सर्वजण उभं राहा. सकाळी सकाळी उठून मस्त कब्बशीमध्ये चहा प्या,
देवासमोर नारळ फोडा आणि महालक्ष्मीचं कमळ लक्षात ठेवा. कमळावर विराजमान महालक्ष्मी येत असते. मला वाटतं की आमच्या कमळावर विराजमान महालक्ष्मी देशभरामध्ये येत आहे. वंचितांचं, पीडितांचं, जे लोकांचे आवाज बनण्याचं काम मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की मी वंचितांचा वाणी आणि वाली आहे, पीडितांचा वाणी आणि वाली आहे. तसंच त्यांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी सत्ता हे सर्वात मोठं आयुध आहे. सत्तेशिवाय सेवा शक्य होत नाही. सत्तेतच आपण सामान्य माणसाचं, सर्वांचं भलं करू शकतो. इथे भेदभाव नाहीये. लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी आहे, हे धर्म अंध आहे, हे धर्माच्या विरोधात आहे. असं काही नाहीये. मला सांगा बरं, आता जेव्हा जनधन योजना आली, सगळ्यांचे अकाउंट उघडले, आता शेतकरी सन्मान योजना, काही ग्रामीण भागाचे लोक आहेत 12,000 रुपये वर्षाला येतात. ते काही जात विचारून येतात का? प्रत्येकाला सारखेच येतात. ही लाडकी बहीण आहे, ती विचारते का बाबा तू कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, तू कोण आहे, ती विचारत नाही. ती लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येतं. इथे आपा असेल नाही तर ताई असेल, दादा असेल नाही तर भाई असेल, सर्वांना सारखा न्याय आहे. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन एक चांगलं जीवन जगण्याची, चांगले स्वप्न उपभोगण्याची आणि उडण्यासाठी एक आकाश देण्याची संकल्पना आमच्या नेतृत्वाची आहे. ती यशस्वी करायची असेल तर दिल्ली ते गल्ली सत्ता एक हाती असली पाहिजे. जसं मी नेहमी उदाहरण देते की एक मोठी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या वर एक मोठी टाकी आहे, टाकी पाण्याने भरलेली आहे. बिल्डिंगच्या सगळ्यात तळमजल्यावर आपण नळासमोर बकेट ठेवलेली आहे, पण पाणी काही येत नाहीये. का येत नाही? जर बिल्डरनी हौदापासून, टाकेपासून नळापर्यंत पाईपलाईनच नाही केली तर तुमच्या बादलीत कसं पाणी येईल? तुम्ही किती वेळ उभे राहिले, एका पायावर तपश्चर्या केली तरी ते येणार नाही. पाणी येईल ती पाईपलाईनमुळे. त्यामुळे आमच्या दिल्लीतले मोदीजी, मुंबईतले आमचे देवेंद्रजी हे आपल्या सगळ्या योजना टाकी भरून ठेवलेल्या आहेत. त्या तुमच्या बादलीमध्ये नळातून पोचायच्या असतील तर ही जिल्हा परिषदची पाईपलाईन तुम्हाला करावीच लागेल, असा माझा तुम्हाला आग्रह. म्हणून खास करून लाडके बहिणी आणि लाडके मेवणे, मुख्यमंत्र्याची मेवणे बाबा तुम्ही, जोरू काय म्हणतात ते, बहिणीचा नवरा, सॉरी बहिणीचा, बरोबर आहे ना, बहिणीचा नवरा म्हणजे जावाई झाला, मेवणा झाला, त्याला तर खूप घाबरावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की यांचाच भाव आहे, तुमचा जास्त भाव आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मी सांगते, माझ्या बहिणींना, तुम्ही बघता टीव्हीवर मला, YouTube बघता, काय बघता, काय करते मी, काम करते. सकाळी माझी कशाने सुरुवात होते? पूजा. मी बघता तुम्ही, बरोबर आहे. माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे प्रत्येक सभेत. ही पूजा मी माझी बघता, ही पूजा करते. मी अंधश्रद्धाळू नाहीये. गोपीनाथ मुंडे साहेबांचा गणपती दूध पित नव्हता. मी अंधश्रद्धाळू नाहीये, पण श्रद्धा माणसाला माणूस राहण्यासाठी मदत करते. श्रद्धा माणसाला चांगला विचार करण्यासाठी मदत करते. आणि म्हणून श्रद्धाळू राहायला पाहिजे. म्हणजे कठीण काळामध्ये आपली नीतिमत्ता डगबगत नाही आणि चांगल्या काळामध्ये आपल्या मनाला अहंकार स्पर्शत नाही. म्हणून श्रद्धा आवश्यक आहे. म्हणून मी सकाळी पूजा करते. तसं तुम्ही सकाळी उठा, 7 तारखेला छान पूजा करा, स्नान वगैरे करून पूजा करा, सुंदर खमंग नाश्ता बनवा, असा दरवळला पाहिजे सुगंध. नवऱ्याने विचारलं पाहिजे, पोरांनी विचारलं मम्मी आज काय बनवलंय, आज काय बनवलंयस तू, नवऱ्याने विचारलं पाहिजे. खूप चांगलं मी बनवलंय, पण आत्ता मिळणार नाही, आधी मतदान करा, माझ्या भावाला करा, तर मी तुम्हाला हे नाश्ता देईन. कारण तुम्ही ठरवलं तर काहीही बदलू शकतं. तुम्ही साक्षात देवी स्वरूप आहात. तुम्ही रुसून कुठे डोंगरात बसल्या तर देवाला यावंच लागतं शोधत. त्यामुळे तुमचा तो पॉवर त्या दिवशी वापरा आणि सांगा माझ्या भावाला मतदान केलं तर नाश्ता मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी आपल्या परिवारासकट भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. तुमच्या विकासाची ग्वाही आम्ही देऊ असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.